इनसाइडर ट्रेडिंग बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, ज्यामध्ये काही मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर बसलेले लोक काय करतात, त्यांना मोठे मोठे जे डिसिजन्स होणार आहेत ते माहिती असतात आणि त्याचा आधार घेऊन ते कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात किंवा विक्री करतात आणि ज्यातून भरपूर पैसा जमवतात. आणि अशा पद्धतीनं जर कुणी करत असेल तर त्याच्यावरती सेबीची काही बंधनं आहेत, काही नियम आहेत, त्यानुसार त्याला इनसाइडर ट्रेडिंग म्हटलं जातं. पण हे झालं इनसाइडर ट्रेडिंग शेअर्समध्ये. अशा पद्धतीचं इनसाइडर ट्रेडिंग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करता येऊ शकतं, जसं की जमिनीमध्ये. कारण आपण बघितलं की सरकारी बाबू लोकांना, IAS IPS यांना, याशिवाय नेत्यांना सगळं काही माहिती असतं की कोणते प्रोजेक्ट होणार आहेत, कुठं होणार आहेत, काय होणार आहेत. कारण यातून ते भरपूर पैसे जमवू शकतात. काही IAS IPS चांगलं काम करतात, पण दुसरे IAS IPS मात्र भरपूर पैसे जमवायचंच काम करतात, असं बऱ्याच वेळा दिसलेलं आहे. आता एक झाली अशी घटना की मध्य प्रदेशमध्ये काही IAS IPS एकत्र आले, जवळजवळ 50 लोक एकत्र आले आणि त्यांनी एक जमीन विकत घेतली ₹82 प्रति स्क्वेअर फूट दरानं. आज त्या जमिनीची किंमत जवळजवळ काहीशे कोटी रुपयांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. अशा पद्धतीचा हा स्कॅम आहे की काय आहे हे तुम्हीच ठरवायचं. यामध्ये जे काही झालंय ते लीगली झालंय, पण जे घडलंय ते योग्य आहे की अयोग्य आहे यावरती आपण बोलूया. नेमकं काय घडलंय ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 4 एप्रिल 2022 ला एक घटना घडली. एक आश्चर्यकारक घटना आहे, कारण यामध्ये 50 IAS आणि IPS अधिकारी एकत्र आले आणि हे सगळे एका वेळेला एका ठिकाणी एकत्र आले, मध्य प्रदेशमधल्या भोपाळजवळ. आणि त्यांनी काय केलं, आता हे सगळे IAS IPS एकाच ठिकाणचे नाही आहेत. यामध्ये काही दिल्लीचे आहेत, मध्य प्रदेशचे आहेत, महाराष्ट्र, तेलंगण, हरियाणा अशा वेगवेगळ्या 5 राज्यांमधले हे सगळे अधिकारी आहेत. या सगळ्यांनी मिळून एक 5 एकराची पडीक जागा विकत घेतली. भोपाळपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोराडी घाट नावाच्या गावामध्ये ही जागा विकत घेतली. ही जागा शेतजमीन होती, म्हणजे शेतीसाठी त्यांनी ही विकत घेतली. पण घेताना सगळ्यांनी मिळून एकत्र विकत घेतली आणि याच्याबद्दलची जी प्रॉपर नोंद आहे ती त्यांच्या इमूवेबल असेट्समध्ये नोंद करून ठेवली. म्हणजे त्यांनी कुठं भ्रष्टाचार केलाय असं म्हणायचं नाही, पण मुद्दा असा आहे की त्यांनी ही जमीन एकत्रित विकत घेतली आणि ही पडीक असणारी शेत जमीन का विकत घेतली याचं उत्तर मात्र कुणाला मिळालं नाही. म्हणजे कुणालाही आश्चर्यच वाटेल की एवढे सगळे मोठे मोठे अधिकारी येऊन एक पडीक असलेली 5 एकरची जागा सहजपणे विकत घेतात आणि त्यासाठी त्यांनी 5.55 कोटी रुपये दिले. या जमिनीची ऍक्च्युअली मार्केट व्हॅल्यूने, तेव्हा मार्केट व्हॅल्यू किंवा गव्हर्नमेंट व्हॅल्यूने किंमत होत होती 7.78 कोटी रुपये. त्यापैकी त्यांनी 5.5 कोटीला ही जमीन विकत घेतली. आता तसं का झालं हे आपण विचारायचं नाही. मुद्दा एवढाच आहे की त्यांची ही खरेदी एकाच दिवसात पूर्ण झाली, 4 एप्रिल 2022 ला. ज्या लोकांना या व्यवहाराबद्दल माहिती असेल त्यांना आश्चर्यच वाटलं असेल की एवढ्या IAS IPS ऑफिसर्सनी मिळून अशी साधी पडीक जमीन का विकत घेतली असेल. पण या गोष्टी उलगडायला सुरुवात झाली आणखी 16 महिन्यांनी. 31 ऑगस्ट 2023 ला एक घटना घडली, ज्यामध्ये मध्य प्रदेशच्या कॅबिनेटनं एक प्रोजेक्ट अप्रूव्ह केला. या प्रोजेक्टमध्ये 3200 कोटी रुपये खर्च केले जाणार होते. या प्रोजेक्टचं नाव आहे वेस्टर्न भोपाळ बायपास प्रोजेक्ट. म्हणजे भोपाळ शहराच्या बाजूनं एक बायपास प्रोजेक्ट करायचा होता, एक हायवे करायचा होता. या हायवेचा हा प्रोजेक्ट होता. त्यासाठी 3200 कोटी रुपये खर्च होणार होते आणि हा प्रोजेक्ट बरोबर या गोराडी घाट गावातून जात होता. आता मुद्दा असा आहे की एखाद्या शेतकऱ्याची, गरिबाची ही जमीन असती तर कदाचित हा गोराडी घाटातून जाणारा प्रोजेक्ट डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या मधूनच गेला असता आणि त्या शेतकऱ्याला बिचाराला जे काही सरकारी कॉम्पेन्सेशन आहे ते मिळालं असतं. जे काही लाख रुपये त्याला मिळायचे ते मिळाले असते. पण या IAS IPS ऑफिसरनी घेतलेली जी 5 एकर जमीन होती, त्या जमिनीपासून बरोबर 500 मीटरचं अंतर ठेवून हा रस्ता पार झाला. त्याच्यामुळं फायदा असा झाला की रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जमिनीच्या किमती आपोआप वाढायला सुरुवात झाली. आता ही होती शेत जमीन, त्यामुळे शेत जमिनीची किंमत किती वाढणार आहे. पण आणखी काही दिवसांनी म्हणजे जून 2024 मध्ये आणखी एक घटना घडली की ही जी जमीन शेत जमीन होती 5 एकर, या 5 एकर शेत जमिनीचं कन्व्हर्जन झालं रेसिडेन्शियल जमिनीमध्ये. म्हणजे वस्ती करण्यासाठी, राहण्यासाठी, घरं बांधण्यासाठी या जमिनीचा वापर करता येऊ लागला. आता अर्थात IAS IPS ची जमीन असल्यावर तिचं रेसिडेन्शियल करायला किती वेळ लागतोय, जास्त वेळ अजिबात लागणार नाही आणि तो लागला नाही आणि सहजपणे ही जमीन रेसिडेन्शियल झाली. एकदा रेसिडेन्शियल कुठलीही जमीन झाली की त्याच्या किमती कशा वाढतात हे तुम्हाला देखील माहिती आहे. IAS IPS नी ही जमीन जेव्हा खरेदी केली तेव्हा त्याची पर स्क्वेअर फूट किंमत होती 82 रुपये आणि एकूण 5 एकर जमीन म्हणजे 2,17,800 स्क्वेअर फूट एवढी ही जमीन होती. आणि आत्ताचा सरकारी रेट जरी बघितला तरी तो आहे 557
प्रति स्क्वेअर फूट, म्हणजे सरकारी किमतीप्रमाणे जरी म्हटलं तरी ही 5.5 कोटीची जमीन होती. या 5.5 कोटी जमिनीची किंमत आता जवळजवळ 65 कोटी रुपये आहे. पण सरकारी किमतीला खरोखर व्यवहार होत नाही, तुम्हाला देखील माहिती आहे. आता सध्याचा या गोराडी घाटातला मार्केट रेट आहे 2,500 ते 3,000 प्रति स्क्वेअर फूट, आणि या रेटनं जर आता ही जमीन विकायला काढली तर जवळजवळ 500-550 कोटी रुपये येऊ शकतात. कारण जमीन 5 एकर आहे, आणि ज्या वेळेला शेतजमीन असते त्यावेळेला आपण ती एकरात मोजतो, पण प्रत्यक्षात ज्यावेळेला ती रेसिडेन्शियल होते त्यावेळी तिला आपण स्क्वेअर फुटामध्ये मोजायला लागतो, कारण त्याची किंमत तेवढी झालेली असते. त्यामुळे ही 2,17,800 स्क्वेअर फूट जी जमीन आहे याची किंमत आता काहीशे कोटीमध्ये जाईल. आता भलेही काहीशे कोटी लगेच डायरेक्ट जरी मिळाले नाहीत तर कधी ना कधी ते मिळू शकतात, असं मात्र आता झालेलं आहे. आता ही जमीन हे सगळे शेतकरी लोक कधी विकायला काढतील ते मात्र माहिती नाही. अनेक लोक आयुष्यभर मल्टीबॅगर शेअर कधी मिळतोय याची वाट बघत बसतात. कधी ना कधी आपल्याला तो सापडेल आणि आपण श्रीमंत होऊ अशा बाळगतात. पण IAS ऑफिसर्स मात्र मल्टीबॅगर शेअरच्या मागे लागत नाहीत. ते डायरेक्ट मल्टीबॅगर लँड विकत घेतात आणि त्याच्यामध्ये किरकोळ पैसे गुंतवतात आणि लाखो रुपये मिळवतात, करोडो रुपये मिळवतात. आणि अशा जमिनी मात्र यांनाच सापडू शकतात, कारण त्यांना माहिती असतं की कुठला प्रोजेक्ट कधी होणार आहे, कुठं होणार आहे, तो रस्ता कुठून जाणार आहे, त्याचा नकाशा वगैरे त्यांच्या समोर सगळं असतं. आता मुद्दा असा आहे की हे सगळं करणं योग्य आहे का नाही, कारण जी जमीन 5.5 कोटी रुपयांना 50 लोकांनी मिळून खरेदी केली होती त्याची मग पर हेड कॉस्ट आली जवळजवळ 11 लाख रुपये. 11 लाख रुपयाला केलेली जमीन भलेही 100 कोटींना जरी गेली, 100 कोटी म्हटलं तरी 2 कोटी रुपये प्रत्येक ऑफिसरला मिळतील. म्हणजे 11 लाखाचे 4 वर्षात 2 कोटी रुपये झाले. मल्टीबॅगर म्हणजे अजून काय असतं याच्यापेक्षा जास्त तुम्हीच मला सांगा. पण हे सगळं करणं योग्य आहे का नाही हे तुम्ही विचार करा. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये अजून कोणतीही इन्क्वायरी चालू नाही, याच्यामध्ये कोणतीही केस झालेली नाही. ही जमीन खरेदी केल्याबद्दलचे ऑफिशियल नोंद या सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या इमूवेबल असेट्समध्ये केलेली आहे. त्यामुळे तिथेही काही चुकलेलं नाही. जे काही झाले ते लीगल झाले. लीगल असलं तरी ते बरोबरच आहे असं मात्र नाही, कारण तुमच्याकडे सत्ता पद आहे, तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी आहेत, याचा अर्थ तुम्ही त्याचा अशा पद्धतीने वापर केला पाहिजे असं अजिबात नाही. त्यामुळे या सगळ्या ऑफिसर्सवर सध्या टीका होते. यांची यादी अजूनही उपलब्ध नाही, पण ही घटना आता ऑलरेडी घडून गेलेली आहे एवढं आपण सांगू शकतो. या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर काय करायला पाहिजे, नेमकी ह्या जमिनीची चौकशी व्हायला पाहिजे, ही जमीन काढून घ्यायला पाहिजे सरकारनं, यांच्यावरती काय ॲक्शन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.